गुलाबी साडी फेम संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याच्या ठेक्यावर हजारो महिलांनी धरला ताल। दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता। प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करताना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा रविवार दिनांक 6 ऑक्टोबर व सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 2 दिवस घेण्यात आली। या स्पर्धेसाठी रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी गुलाबी साडी फेम संजू राठोडला निमंत्रित करण्यात आले होते। यावेळी लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली। तर या दांडिया स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला संजू राठोडने गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ व नऊवारी साडी या गाण्यावर आपल्या जादुई आवाजाने उपस्थित हजारो महिलांना ताल धरायला लावला। गुलाबी साडी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने आयोजित दांडिया स्पर्धेसाठी या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक संजूजी राठोड हे आपल्या भेटीसाठी आले। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। मी आपल्या सर्वांना विनंती करतो टाळ्याच्या गजरात त्यांनी आपल्या सर्वांनी त्यांचं स्वागत करावं। लक्षात राहिले पाहिजे अशा पद्धतीचा आवाज आला पाहिजे। आपल्या सर्वांचं प्रेम त्यांना त्यांच्या गाण्याला या ठिकाणी मिळालेलं आपल्यासाठी ते आता गुलाबी साडी हे गाणं परफॉर्म करणार आहे। तशाच पद्धतीने आपणही मला भरभरून प्रेम दिलं आणि भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो। आपल्या सर्वांच्या अडचणी कमी होण्यासाठी गेले 5 वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे। 3000 कोटीपेक्षाही जास्त निधी आपल्या मतदारसंघासाठी मी आणलेला आहे। म्हणून आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा। डान्स अकॅडमी डी कंपनी या सगळ्यांचेच डी डान्स कंपनी या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने इथे पार्टिसिपेट केलं व या कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद दिला। अजून आता फक्त मला माहिती आपल्याला सर्वांना ज्याची वाट पाहतोय आपण ते म्हणजे गुलाबी साडी गाणं। पण तुम्हाला अजून एक खूप छान अशी गुड न्यूज द्यायची आहे, ती म्हणजे आजचे जे कलाकार इथे उपस्थित आहेत कोपरगावच्या नगरीमध्ये ते त्यांचं नवीन गाणं आज इथे लॉन्च करणार आहेत। तर त्यासाठी उत्सुक आहेत का? त्यांचं नवीन गाणं आज ते आपल्या कोपरगावच्या भूमीमध्ये इथे या स्टेजवरती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये ते त्यांचं नवीन गाणं आजपर्यंत कुणी ना ऐकलेलं त्याचं फक्त ट्रेलर आलेलं आहे बरं का, टीजर आलेला युट्यूबवर, पण ते पूर्ण गाणं आज ते इथं गाऊन दाखवणार आहे। त्यासाठी उत्सुक आहात मुली? तर आज आपण सर्वांनी एवढा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते व असाच आशीर्वाद आपण आशुतोष दादांना इथून पुढील काळात देखील द्याल एवढीच तुमच्याकडे विनंती करेल व माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। खूप पॉझिटिव्ह क्राऊड आहे इकडे आणि खूप जास्त मजा आली, म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केला आणि असं परिपूर्ण मला प्रतिसाद दिला तर माझी एनर्जी डबल झाली। आणि दुसरा विषय आशुतोष दादाची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे आणि दादा जे करताय म्हणजे मी इथं येऊन ऐकलं की 3000 करोडची निधी आणणं हे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। खूप मजा आली। थँक्यू। नवीन गाणं तुमचं जे लॉन्च झालेलं आहे आज कोपरगावमध्ये, कोपरगावच का निवडलं? मेन म्हणजे मी साईबाबांना खूप मानतो तर मी आलो आणि दादांमुळे माझं एकदम प्रॉपर मस्त दर्शन झालं आणि याच्यापेक्षा चांगला मुहूर्त असू शकत नाही असं मला वाटलं तर मी लॉन्च केलं। गुलाबी साडी गाणं काय सांगा त्याबद्दल? गुलाबी साडी गाणं म्हणजे चक्क अजून पण ट्रेंडिंगला आहे
म्हणजे 8 महिने झाले अजून पण ट्रेंडिंगला आहे आणि ग्लोबल जाणारं पहिलं मराठी गाणं आहे जे ग्लोबल चार्टच्या 1 नंबरला आलं. खूप भारी वाटतं. आज जे नवीन गाणं लॉन्च केलंय ते आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही एक लाईन एक कडू गाऊ शकता. येस. नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, एकदाच भेटना नदीच्या काठीशी, काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. तर काळी बिंदी गाणं उद्या रिलीज होत आहे 7 तारखेला. तर सगळ्यांनी बघा आणि भरभरून प्रेम द्या. धन्यवाद.